नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त मुलाखतीच्या आमची शृंखला सुरू आहे. त्यामध्ये आज आपण आलेलो आहोत मिरज येथे कर्नल प्रकाश देवल यांच्या पत्नी डॉक्टर पूनम प्रकाश देवल यांच्यासोबत आपण आज बातचीत करणार आहोत. डॉक्टर पूनमजी, आपलं लोकसंदेशमध्ये स्वागत आहे आणि जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि यशस्विता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा तुम्हाला पुरस्कार जाहीर झालेला आहे, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि आम्हाला तुमच्याबद्दल तुमचा हा प्रवास जो आहे, बिईंग अ कर्नल्स वाईफ, तर तुमचा हा एक इन्स्पिरेशनल प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. अँड आत्ता तुमच्यासोबत आता बातचीत केल्यानंतर मला असं जाणवतंय की एक पॉझिटिव्ह लेडी वी आर विथ, आणि त्यांच्यासोबत खूप छान गप्पा रंगतील. तर सुरुवात कशी झाली होती? कर्नल साहेबांच्या सोबत तुमचं लग्न कोणत्या वर्षी झालं आणि तुम्ही मूळच्या कुठल्या आहात? आधी सगळ्यात पहिल्यांदा मी यशस्विताचा आणि तुमच्या चॅनलची खूप आभारी आहे एवढ्यासाठी की मी आल्याच तुम्हाला म्हटलं की आज 15 ऑगस्टही नाहीये आणि 26 जानेवारीही नाहीये, तरीही तुम्हाला आर्म फोर्सेस मधल्या लोकांची आठवण झाली. मी खरंच खूप कृतज्ञ आहे या बाबतीत. सुरुवात मी अशी करेन की माझं लग्न मी 18 वर्षाची असताना झाले, 80s मध्ये, अर्ली 80s मध्ये. आणि म्हणजे मी अशी वाड्यात वगैरे राहणारी, नाशिक सारख्या ठिकाणची, एक तीर्थक्षेत्र ते, तिथे वातावरण पण तीर्थक्षेत्राचंच, अगदी 7च्या आत घरात टाईप. तेव्हा तर मोबाईल टीव्ही पण काही नव्हते आणि असं कॉम्पॅक्ट आयुष्य छान वाड्यात चाललेलं माझं. आणि अचानक मला कर्नल साहेबांचं स्थळ आलं. त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्याच्या नाही म्हणण्यासारखं माझ्याकडे काहीच नव्हतं. फक्त एकच मुद्दा होता की आमच्या घरात आणि त्यांच्या घरात सुद्धा आर्म फोर्सेसमध्ये कोणीही नाही. त्यामुळे आर्मीचं लाईफ कसं असतं हे मला काहीही माहीत नव्हतं, कसं चालतं, कसं कुठल्या पद्धतीने. आणि मी आवर्जून सांगेन की आपलं नॉर्मल सिव्हिल लाईफ आणि आर्मीच्या लाईफमध्ये खूप खूप जमीन आसमानाचा फरक असतो आणि हे मला काही माहीत नव्हतं. पण ठीक आहे, आता करायचं लग्न. ते लग्न झाल्यानंतर मला कळायला लागलं की आपल्याला नक्की आता काय काय करायला लागणार आहे. माझं पहिलं पोस्टिंग पालमपूरमध्ये होतं. तेव्हा कर्नल साहेब ही वॉज अ कॅप्टन, 44GR मध्ये होते. पालमपूर सारख्या ठिकाणी आमचं पोस्टिंग होतं. मला अगदी सांगायला आवडेल की मी पहिल्यांदा त्यावेळेला ट्रेनमधनं बर्फाच्छादित डोंगर पाहिले होते. याच्या आधी मी महाराष्ट्राच्या बाहेर गेले नव्हते आणि मी अतिशय एक्साइटेड होते की बर्फ असं समोर दिसतोय मला वगैरे वगैरे. आणि माझा नवरा तेवढाच कूल होता आणि त्यांनी मला अगदी असं ब्लँकली सांगितलं, काय बघायचं ते बघ. मी हे बघून कंटाळलो आणि तिथनं आमची सुरुवात झाली. मॅम, म्हणजे कॉलेज लाईफ जे होतं तुमचं ते तुम्ही छान एन्जॉय केलेलं असणार आहे. आणि आफ्टर मॅरेज यू कंटिन्यूड विथ युअर स्टडीज? हो, मी तेव्हा सेकंड BAMS ला होते. माझी 3.5 वर्षाची स्टडी प्लस इंटर्नशिप बाकी होती. ऑफकोर्स मी हे लग्न झाल्यानंतर सगळं पूर्ण केलं आणि साधारण एक 84 मध्ये वगैरे मी जॉईन केलं माझ्या नवऱ्याला. तोपर्यंत आम्ही सुट्ट्यांमध्ये ये जा करायचो आणि भेटायचो, पण तेवढंच लिमिटेड असायचं. 84 मध्ये मी जॉईन केलं. त्यावेळेला आमचं युनिट, त्यावेळेला माझ्या नवऱ्याची परत एक पोस्टिंग झालेलं होतं आणि जम्मूला होतं आणि मी जम्मूला जॉईन केलं. त्यावेळेची एक दुःखद आठवण म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टार. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं आणि ते ब्लू स्टारमध्ये असे ते लोक जायचे वगैरे, ते असं तुम्हाला काही कळायचं नाही, कुठे गेलेत, काय केलेत, काही तुम्हाला माहिती नसायचं. काही असं काही माहिती असायची पद्धत पण नव्हती. म्हणजे फॅमिली मेंबर्सना कुठे जातात किंवा काही आधी कधी इन्फॉर्मेशन कधी शेअर करायचं, पूर्ण बटालियन कधी हल्ल्यानंतर ती नक्की कुठे गेली हे नाही कळायचं तेव्हा तरी. सो मग हल्ली एवढंच माहिती असायचं, तसं काही फार लांब नव्हती, जवळच होती, पण हे नंतर कळलं. सो एक आर्मी ऑफिसर सोबतचा तुमचा एक जो जीवन प्रवास होता तो तुमच्यासाठी म्हणजे बियॉन्ड युअर इमॅजिनेशन असा ठरलेला आहे. आणि सरांनी पण तुम्हाला खूप, कर्नल साहेबांनी तुम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. तुम्ही एकत्र किती दिवस किंवा किती महिने, किती वर्ष होतात एकत्र?
असं एक फील्ड पोस्टिंग ॲज सच आमचं आलं होतं आसाममध्ये, म्हणजे नागालँडमध्ये आय कॅन से. पण ते इट वॉज सगळ्यात मोठं आमचं पोस्टिंग 3.5 वर्षाचं. नॉर्मली मी म्हणजे सगळ्यांना खूप आनंदाने सांगते की मी पॅकिंग एक्सपर्ट आहे. माझ्या आर्मीच्या पूर्ण लाईफमध्ये मी 33 घरं बदलली, त्यामुळे मला पॅकिंग खूप छान करता येतं. तर त्याच्यानंतरच आमचं पोस्टिंग झालं याला नागालँडमध्ये. आणि आर्मीमध्ये काय असतं, तुमची एक्सरसाइज चालतात, म्हणजे सराव चालतात, आणि ते केव्हा चालू होतील आणि केव्हा संपतील ते कोणालाही माहिती नसतं, अजिबात कोणाला माहित नसतं. ते म्हणजे कदाचित 2 महिने, कदाचित 8-10 महिने असेही चालू शकतात. आणि ते जे सेपरेशन असतं त्यावेळेला वरती स्टेशनमध्ये राहिलेल्या लेडीज किंवा जो ऑफिसर एखाद दुसरा ये जा करत असतो, तो एका कुटुंबासारखी तुमची काळजी घेतो. म्हणजे त्या ऑफिसर जो तिकडे किंवा जवान जो तिकडे एक्सरसाइजवर असतो त्याला आपल्या घराची काळजी कधीच नसते. आर्मी ही अशी एक इन्स्टिट्यूशन आहे की ते तुम्ही सर्व्हिसमध्ये असताना, तुम्ही सर्व्हिस सोडल्यावर आणि तुम्ही हे जग सोडल्यावर त्या ऑफिसरनी सुद्धा तुमच्या फॅमिलीची काळजी घेतली. मी आवर्जून दाखवीन तिथे, अजूनही ते जे कार्ड आहे ते मला आमच्या बटालियनकडनं येतं की काय चाललंय, तुम्ही आमच्या फंक्शन्सना या, आम्हाला जॉईन व्हा, काय काय चाललंय बघा, वगैरे वगैरे. ही अशी काळजी आर्मी सारख्या इन्स्टिट्यूशन व्यतिरिक्त कोणी घेतं असं मला नाही वाटत. नाहीच आहे, ऑलमोस्ट ऐकिवात पण नाही. तर मग मुलांच्या शिक्षणाचं कसं? मग एवढं मला एकच मुलगी, माझं ती मला थोडी उशिरा झाली, कारण एक तर माझं शिक्षण, फील्ड पोस्टिंग, माझं एक ऑपरेटिव्ह झालं, असं करत करत खूप उशीर झाला. आणि एक मुलगी माझी, तिचं शिक्षण सांगलीमध्ये, माझी इच्छा होती की गावं बदलू नयेत म्हणून, त्यामुळे सांगलीमध्ये झालं. आणखीन ॲज अ आर्मी ऑफिसर्स डॉटर तिने 11वी 12वी मिलिटरी कॉलेजमधनं केलं. पुढे ग्रॅज्युएशन पूर्ण तिने मिलिटरी कॉलेजमधनं केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन पुणे युनिव्हर्सिटीतनं केलं. सुपर स्पेशालिटी जयपूरमधनं केली. नाव शी इज हॅपीली मॅरिड विथ अ आर्मी ऑफिसर. ही इज ऑल्सो वर्किंग इन आर्मी मेडिकल कॉर, करंटली पोस्टेड इन फतेहगड नियर लखनौ. क्या बात आहे. बऱ्याच वेळेला मॅम असं आहे की आता आम्ही जितक्या महिलांच्या सोबत आम्ही बातचीत केलेली आहे, गप्पा मारलेल्या आहेत, तर पतीनंतर मुलाला त्यांनी त्यांच्या जागी पाठवलं नाही, किंवा आपल्या पतीचं जे आयुष्य आपण बघितले की आपण जे भोगलेलं आहे ते मात्र आपल्या लेकीला भोगायला लागू नये, असं तुम्हाला कधी वाटलं नाही का? आणि यू हॅव मॅरिड युअर डॉटर टू अन आर्मी पर्सन ओनली, असं का? माझं आणि माझ्या कर्नल साहेबांचं आमचं पूर्ण मत होतं की खरं रसरसलेलं आयुष्य जर जगायचं असेल तर तुम्ही फोर्सेसमध्ये गेलं पाहिजे. बाकी 10 ते 5 रुटीन सगळेच जगतात. त्यामुळे तिने जेव्हा हे ठरवलं, माझे जावई हिमाचल प्रदेशमधले राजपूत आहेत, कर्नल पठानिया म्हणून, आणि ते नॉन महाराष्ट्रीयन आहेत. आणि जेव्हा त्यांनी म्हणजे लग्न करायचं ठरवलं तेव्हा सगळ्यात हॅपीएस्ट पर्सन मी होते की तू आर्मीमध्येच गेलं पाहिजे, बाहेरचं लाईफ आपल्याला सूट होत नाही फारसं. दॅट्स सो नाईस, सो नाईस. पुन्हा मॅम आणखी काही म्हणजे छान वाटतंय मला तुमच्याकडून, बऱ्याच नवनवीन गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतात. एक पॉझिटिव्ह आम्हाला लाईफकडचा जो अप्रोच आहे तो आम्हाला ऐकायला मिळतो. तर काही पॉझिटिव्ह गोष्टी, काही आठवणी, शिवाय काही सोशल किंवा काही गोष्टी केलेल्या असतील, किंवा त्यांचे आता कर्नल साहेबांची स्वप्न जी काही होती आफ्टर रिटायरमेंट, यू सेड आफ्टर रिटायरमेंट, तर ते काही आम्हाला सांगाल का प्लीज? मी आफ्टर रिटायरमेंट एक गोष्ट आवर्जून सांगेन की आफ्टर रिटायरमेंट तो आर्मीमधनं आलेला अगदी जवानापासून ऑफिसरपर्यंत तो इतकं शिस्तबद्ध आयुष्य तो जगलेला असतो. आणि सिव्हिलमध्ये जेव्हा तो येतो तेव्हा त्याची पहिली सुरुवात याच्यावरनं होते की लोक वेळ पाळत नाहीत. एक्झॅक्टली. दुसरं म्हणजे एका कामासाठी एकाच ठिकाणी तुम्हाला 4 चक्र मारायला लावतात, कशासाठी? वेस्ट ऑफ एनर्जी. हे कळायला आणि हे एक्सेप्ट करायला त्याला बऱ्यापैकी वर्ष लागतात, आणि त्याची वर्ष वेस्ट होतात. चिडचिड असते, एक ॲगोनी असते की अरे मी काय डोक्यात घेऊन घरी आलो असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट मी इथे आवर्जून उद्धृत करेन की त्याच्या नातेवाईकांना त्याच्या नसण्याची इतकी सवय असते की तो असलेला त्रास व्हायला लागतो त्यांना. त्याचं येणं, त्याचं कॅन्टीन मधनं भरभरून सामान आणणं, त्याचं घरी पैसे पाठवणं हे संपतं, आणि हे नातेवाईक एक्सेप्ट करू शकत नाहीत. आणि त्याचं तुमच्या बरोबर असणं, सोबत असणं हे त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. आणि हे फार
कुठल्याही आर्मी पर्सनलसाठी अतिशय पेनफुल असते. सो मग त्या काळामध्ये तुम्ही त्यांना कसा सपोर्ट केला? मुळात मलाच याचा खूप त्रास झाला. एकतर कम्प्लीट कल्चर तुमचं म्हणजे बदलतच. कल्चरली तुम्हाला एक्सेप्ट करायला बऱ्यापैकी वेळ लागतो. आणि तुम्ही एक अशा वयामध्ये रिटायर्ड होऊन आलेला असतात सिव्हिल लाईफ मध्ये की चटकन तुमची मैत्री होत नाही कोणाशी. आणि तुम्ही घरी आलेला असतात तेव्हा घरच्यांच्या जशा तुमच्याकडनं तशा तुमच्याही घरच्यांकडनं अपेक्षा असतात आणि ते सगळं तिथे बिनसायला लागतं. आणि मग अशा वेळेला बराच काळ म्हणजे याच्यातनं वाटचाल करत किंवा हे एक्सेप्ट करत जायला बऱ्यापैकी काळ जायला लागतो. मग हळूहळू कळायला लागतं आता हे असंच. म्हणजे लाईक न्यूली मॅरिड कपल मध्ये जशा गोष्टी असतात थोड्या नाही, न्यूली मॅरिड त्यांना माहिती असतं रिटायरमेंट होतं ते नाही, त्यांना माहिती असतं ऍटलिस्ट की त्यांचं प्रेम असतं. इथे नेमकं तोच अटॅचमेंटच कमी झालेली बिकॉज त्या माणसाचं प्रेझेन्स तुम्हाला ताब्यात ठरायला लागतो ना. तो तुम्हाला शिस्त लावतो, तो तुम्हाला मॉरॅलिटी शिकवायला लागतो. आजूबाजूच्यांना प्रत्येक वेळेला आवडेल असं नसतं. व्हॉट अबाउट यू पर्सनली? तुम्हाला त्रास थोडा होतो नाही होतो? नाही, मला त्रास झाला, बऱ्यापैकी झाला. आमचं एक पर्टिक्युलर जगण्याची पद्धत असते फोर्सेस मधल्या लोकांची. ती पद्धत तुम्हाला न सोडता बाकीच्या लोकांना ऍडजस्ट करायला थोडा वेळ लागतो. काही काही वेळेला खूप चांगली लोक भेटतात. बरेचदा लोक असे सांगतात, पण म्हणजे मला माझी मुलगी सायकोलॉजिस्ट आहे तर तिचे सर होते, त्यांनी मला हे खूप छान सांगितलं की आर्मीमध्ये असताना तुम्हाला काय होतं. म्हटलं आर्मीमध्ये अनिश्चितता खूप असते की आत्ता असं आहे, पुढच्या क्षणाला दुसरं असेल. आता तुम्ही मजेत गप्पा मारताय पण नंतर तुमचे कुठेतरी टेम्पररी ड्युटी येईल, कुठेतरी जायला लागेल. तर नवरा एकीकडे, मुलांचं एकीकडे, तुम्ही एकीकडे. सारखं तुम्हाला ऑन द टोज तयार राहायला लागायचं. यू आर ऑलवेज रेडी. मग आता राहायला लागतं का? म्हटलं नाही, आता काही नसतं. मग तुमचं बिहेवियर त्याप्रमाणे तुम्ही चेंज करायला नको का? तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण चेंज करायला पाहिजे. एक्झॅक्टली. इट्स व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. येस. तर मग त्यानंतर म्हणजे आफ्टर रिटायरमेंट कर्नल साहेबांनी मग इकडे आल्यानंतर काही बिझनेस सुरू केला किंवा काय? व्हॉट वॉज दॅट? वी हॅव डन मल्टिपल बिझनेसेस ऍक्च्युअली. एक तर असं झालं की आम्ही एक आमचं वडलार्जित इस्टेट होती, तिथे कन्स्ट्रक्शन केलं. तो पहिला व्यवसाय केला. दुसरा व्यवसाय म्हणजे त्यावेळेला नुकतंच हे झालेलं होतं कारगिल वगैरेचं, आणि त्यावेळेला एक स्कीम होती अपोलो टायर्स, त्याच्यानंतर हिरो आणि पार्ले वगैरे या सगळ्या एजन्सीज देत होत्या एक सर्व्हिसमॅनला. त्याच्यात पूर्ण सांगली जिल्ह्यातनं आमचं सिलेक्शन झालं होतं अपोलो टायर्ससाठी. सो वी गॉट एजन्सी. ती मी आत्तापर्यंत म्हणजे 2024 पर्यंत मी स्वतः रन करत होते ती. त्याच्यानंतर आम्ही एक सिक्युरिटी सर्व्हिस चालवली. आम्ही म्हणजे माझ्या नवऱ्याने. मी डॉक्टर आहे, माझं शिरोळा क्लिनिक होतं. मी ते सक्सेसफुली 12 वर्ष चालवलं, अपडाऊन वगैरे करून. मी आमचं शोरूम पाहिलं अपोलो टायर्सचं. आणि मग कर्नल साहेबांना ते कवठे महांकाळ कॅन्टीन पूर्ण आता मी जसं सांगितलं तसं त्यांनी एस्टॅब्लिश केलं. ते एका वेळेला ते महाराष्ट्रामध्ये अतिशय एक सक्सेसफुल रन कॅन्टीन म्हणून त्याला एक अवॉर्ड वगैरे मिळालं होतं. ऑन दिस नोट आय वुड लाईक टू इंटरव्ह्यू की कवठे महांकाळला कॅन्टीन सुरू करायचं म्हणजे काय, असं काय घडलं होतं की अचानक? याच्यामध्ये असं होतं की कवठे महांकाळ आणि जत हे तालुके मोठे आहेत आणि याच्यामध्ये आर्मीमध्ये जॉईन होणारे जवान मोठ्या संख्येने. त्याच्या पलीकडे कर्नाटक बॉर्डर चालू होते, तिथे सुद्धा बऱ्यापैकी आहेत. तसंच सोलापूर पर्यंत परत मध्ये कॅन्टीन नाही. सोलापूरला सुद्धा आय एम नॉट शुअर एनसीसीचं असेल तर असेल एखादं. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा कॅन्टीन ॲज सच नाहीये. त्यामुळे तो जो इलाका आहे किंवा तो जो भाग आहे तिथे एवढ्या मोठ्या संख्येने भरती होते आर्मीमध्ये आणि तिथे साधी कॅन्टीन फॅसिलिटी नाही. हा विचार करून तिथे कॅन्टीन चालू करायचं ठरवण्यात आलं. आणि मग त्याच्यावर म्हणजे अथक परिश्रमाने त्या कॅन्टीन उभं राहिलं. अगदी म्हणजे त्या प्लॉट मिळवून त्या प्लॉटवर बिल्डिंग बांधण्यापासून सुरुवात होती सर. पण ते केलं त्यांनी. ही वॉज देअर फॉर गुड 2004 to 2014, 10 years. And it was a bright period, very bright. सो तुम्ही अपडाऊन पण करत होता 12 वर्ष आणि त्यानंतर मग तुमचं डॉक्टर त्यानंतर मी प्रॅक्टिस सोडली. माझे सासू सासरे वगैरे होते, माझी मुलगी बाहेर शिकायला गेली आणि हे सगळं असं चालू असताना अचानक एक दिवशी कर्नल साहेब आजारी पडले, खूप आजारी पडले.
ही सफर्ड कॅन्सर. आम्ही त्यांना इथून पुण्याला कमांड हॉस्पिटलला घेऊन गेलो, कारण आर्मीचा माणूस कमांड हॉस्पिटलमध्ये असलेला बरा. आणि तिथे म्हणजे एक क्लास ट्रीटमेंट इथे झाली, पण वॉटेवर, फ्युचर इज फ्युचर. सॉरी टू हिअर. आणि त्याच्यानंतर मग माझ्या मुलीचं लग्न झालं. आणि याच्यानंतर मी मुद्दाम स्पेसिफिकली सांगेन, कर्नल साहेब गेल्यानंतर पेन्शनची कामं होती, डिफेन्स मिनिस्ट्रीची, त्याच्यानंतर बाकीचीही बरीच कामं होती. म्हणजे मला आवडेल हे सांगायला, मला डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये काहीही त्रास झाला नाही. माझे झेरॉक्स सुद्धा त्यांनी एक्सेप्ट केले. आणि व्हाईस वर्सा, जे इकडचे आपले स्टेट गव्हर्नमेंटची जी ऑफिसेस, बँका, त्यांना सगळीकडे मला त्यांनी बऱ्यापैकी त्रास दिला. त्रास दिला हा शब्द चुकीचा असेल, नाही, पण तिथे मला खूप फेऱ्या मारायला लागल्या, तिथे त्यांनी खूप कागदपत्र मागितली. आणि याच्या उलट डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ इंडिया, दिल्ली, अलाहाबाद, इथे माझं कुठलेही काम अडलं नाही. विदिन 2 months स्मूथली कामं झाली. याच्यानंतर आणखीन एक महत्वाचं, आर्मीमध्ये असे फंड्स असतात. कुठलाही अचानक माणूस गेला की त्याला आर्मी कुठलाही हे न करता, कागदपत्र लिखापडी न करता, त्यांना काही कॅशमध्ये मदत करते. आणि मी अतिशय अभिमानाने सांगेन की अशी मदत करणारी आर्मी ही एकमेव इन्स्टिट्यूशन आहे. आणि मला याचा खूप अभिमान आहे की मी त्याचा छोटासा का विना भाग होते. लवली. मॅम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे आतापर्यंत आम्ही वीर माता, वीर पत्नींच्या आम्ही ज्यांच्यासोबत आम्ही गप्पा मारलेल्या आहेत, त्या इतक्या शिक्षित नव्हत्या. बरोबर. तर तुम्ही शिकलेला आहात म्हणून निदान त्या गोष्टीमुळे तुम्हाला कळालं की एक्झॅक्टली कुठल्या प्रोसेसनी जायचं आहे आपल्याला. पण या ज्या 7वी किंवा 10वी पण शिकलेल्या आहेत, त्यांना पुढची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्यांचं आयुष्य पण तुम्हाला शिक्षित असताना पण तुम्हाला ज्या अडचणी आलेल्या आहेत, म्हणजे त्यांना किती अडचणींना सामोरे जावं लागतंय याची कल्पना आम्ही आता करूच शकतो आहोत. आणखी एक असा प्रश्न आहे की तुमच्याबद्दलच आम्हाला जाणून घ्यायचं आहे की डॉक्टर आहात तुम्ही, कर्नलची पत्नी आहात, छान हॅपीली मॅरिड, आणि इतके छान तुम्ही आठवणी सांगत आहात. मग या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःचा छंद किंवा कर्नल साहेबांची एक अपुरी इच्छा ती पूर्ण करायची आत्ता तुम्ही संधी किंवा विचार केलाय, इज दॅट इन अ पाईपलाईन, असं काही आहे का? याच्यामध्ये रिटायरमेंट नंतर कर्नल साहेबांनी एक सतारीचा छंद जोपासला होता. ते बऱ्यापैकी माझ्या दृष्टीने खूप चांगली, कारण मला येत नाही. ओके. असे सतार वाजवायचे. तर त्यांच्या दोन्हीही सतारीची कॉस्ट बरीच असते. दोन्हीही सतारी मी जे अपकमिंग नवीन शिकणारे होते त्यांना आवर्जून दिल्या की ही वाजत राहू देत या. आणि मी जेव्हा मला जमेल किंवा जेव्हा मला शक्य होईल तेव्हा आपल्याकडे जे सतारीचे कार्यक्रम होतात त्यांना मी आवर्जून मदत करते, जेव्हा मला जमेल. ऑफकोर्स मी दरवर्षी करतेच असं मी म्हणणार नाही, पण मला जमेल तेव्हा शक्यतो दरवर्षी माझ्याकडनं व्हावं अशी माझी एक इच्छा असते. ते मी मात्र आवर्जून करते. मी इथल्या आपल्या माजी सैनिकच्या थोड्याफार छोटे मोठे जे उपक्रम असतात त्याच्यात जास्तीत जास्त सामील होण्याचा प्रयत्न करते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे या ज्या लेडीज आहेत की ज्यांना खूप प्रॉब्लेम येतात त्यांच्यासाठी त्यांचा एक आमचा ग्रुप आहे. त्या ग्रुपवर आम्ही व्हॉट्सअपवर आमचं चाललेलं असतं की हे कसं सोडवायचं, या प्रॉब्लेमला कसं फेस करायला पाहिजे, किंवा अमुक एक कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे या माजी सैनिकांच्या पत्नींसाठी, त्याला आपण आवर्जून जाऊयात वगैरे. ते करायचा मी माझ्याकडनं खूप प्रयत्न करते. असं काही आहे का की कर्नल साहेबांच्या आठवणीमध्ये आपण जसं तुम्ही प्रयत्न करता, पण असं काय की दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला किंवा असं काही असेल तर आपण काहीतरी गिफ्ट, जसं तुम्ही म्हणता, किंवा त्यांच्या आठवणीत आपण एक सोशल ऍक्टिव्हिटी वगैरे असं काय ऍक्टिव्हिटी मी करत नाही, पण जानेवारीमध्ये उमर साहेब सतारमेकरांची पुण्यतिथी असते. त्यांना मी आवर्जून तिथे डोनेट माझ्याकडनं थोडंफार हातभार लावायचा प्रयत्न करते. ओके, दॅट्स रिअली नाईस. आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न, एक छानशी आठवण आम्हाला कर्नल साहेबांच्या सोबतची. आतापर्यंत तर खूप छान सांगितलेलं आहे तुम्ही. आम्ही म्हणजे इंटरेस्टिंग आहे खूप, नागालँडमध्ये पोस्टेड होतो. त्यावेळेचं नागालँड 80s मधलं, आता बरंच सुधारलं असेल. त्यावेळेला मोबाईल वगैरे काही नसायचं, म्हणजे टीव्ही तर कॅसेट, व्हिडिओ कॅसेट तुम्ही बघाल तेच वगैरे वगैरे टाईप. तर त्यावेळेला आम्ही नागालँडमध्ये पोस्टेड होतो. आणि म्हणजे तिथे जेव्हा पोस्टिंग झालं तेव्हा आम्हाला एक
पहिल्यांदा आसाममध्ये आमची बटालियन होती, मग ती नागालँडमध्ये. आम्हाला एक घर अलॉट झालं होतं, म्हणजे अलॉट नव्हतंच झालं, मी येऊन जॉईन होणार म्हटल्यावर ते कन्स्ट्रक्ट केलेलं होतं. कॅन यू इमॅजिन, एक बांबूचं घर तुम्हाला अलॉट झाले, असं ते विणून जसं करतात ते, तसं एक घर, त्याच्यात प्रॉपर आर्मीचं हाऊस असतं तसं, हॉल, किचन, बेडरूम वगैरे, बाहेर बसायला जागा, आणि ते असं हिलवर वगैरे होतं, ते चढून जायचं तुम्ही वगैरे. ते बाकी सगळं अगदी एकदम छान, म्हणजे अगदी पिक्चरचं सेट काय असेल इतकं अप्रतिम. पण आसाममध्ये वारं सुटतं एप्रिलपासून, पाऊस यायला लागतो, आणि ते वारं सुटलं की ते छत आहे ना, ते असं असं वर खाली व्हायचं, आणि ते वर खाली झालं की ते असं परमनंट वाटायचं, आता पाऊस आपल्या बरोबर स्ट्रेट अवे अंगावर येणार. ते वर गेले की वारं यायचं, खाली गेलं की वारं थांबायचं, ते असं उडायचं छत. आणि आसाममध्ये भयानक साप, म्हणजे असं उतरताना सुद्धा तुम्ही असं बघून वगैरे उतरायचं. मला रेप्टाईल्सची जाम भीती वाटते, मला काय सगळ्यांनाच वाटत असेल, सगळ्यांनाच वाटते. आणि ते असे वेड्यासारखे ते असे साप बीप असायचे. म्हणजे मला इकडून तिकडे जायचं तरी असं वाटायचं तिथे असं एक असं लटकणारा नसेल ना आपल्याला बघत वगैरे वगैरे टाईप, असं ते असं आसाम मधलं आमचं ते लाईफ होतं. आणि आमच्याही पेक्षा वरच्या नंतर आम्ही पोस्टवर वगैरे गेलो, तिथे याच्यापेक्षा सिच्युएशन वाईट. ते जंगलातली पोस्ट टोटली, जंगल म्हणजे थोरोली जंगल, दुसरं काही नाही तिथे. आणि तिथे असे आमचे हे होते पेट्रोलिंग पिकेट्स होते, ते असं रात्री 1, 2, 3 ABCDEF अशा ते शिट्ट्या वाजायच्या, म्हणजे ऑल इज वेल. यू कांट बिलीव्ह, एका बाजूची शिट्टी वाजली नाही की तुम्ही अलर्ट, की अरे का वाजली नाही, इथे कोणीतरी आलंय का. आणि अशा परिस्थितीमध्ये डिसेंबर, पाठीमागे पीकवर बर्फ वगैरे पडलेला, भयानक थंडी, आणि ते वरती पत्रे, आणि ते असं एक रात्री आम्हाला पाठवलंच मुळात होतं की तिथे हॉस्टेल्स झालेत, 60 हॉस्टेल्स झालेले. 60ला आमची कंपनी एक 1200 जणांची, ते नागा हॉस्टेल, त्यांच्याकडे एकदम अद्ययावत शस्त्र वगैरे टाईप, त्यामुळे आम्ही जाम खूप अलर्ट, आवाज नाही आला की का नाही आला वगैरे. आणि एका रात्री ते असं सुरू, असं मशीन गनचा आवाज येतो तसा खाडखाड खाडखाड, रात्री सगळे धावपळ, कुठे काय कुठनं आलंय. परत थोड्या वेळाने परत तेच. दुसऱ्या दिवशी एक जोरात पेट्रोलिंग सगळीकडे, म्हणजे माझा नवरा स्वतः त्यांनी आजूबाजूचा जवळजवळ 50 ते 60 किलोमीटरचा पेरिफेरल असं पिंजून काढलंय जंगल. हे लोक आले जंगलातनं की त्यांना जळवा लागलेल्या असायच्या, तो एक कार्यक्रम असायचा की त्या जळवा सोडवायच्या, ते रक्त थांबवायचं, कोणाला इथे कोणाला इथे, तिथे जिथे कुठे लागली असेल ते, तो एक कार्यक्रम असायचा. पण हॉस्टेल तर नाही सापडले, वेपन्स त्यांची सापडली, हे मी ऑलरेडी एकदा सांगितलंय. आणि याचा सगळ्यात चांगला परिणाम काय झाला असेल तर त्या 60 किलोमीटरच्या परिसरामध्ये माझा नवरा भयंकर फेमस झाला. त्याचे आमचे इतके चांगले संबंध की आम्हाला म्हणजे शाळेत बक्षीस समारंभाला, त्याच्यानंतर लग्नाचं जेवायला वगैरे बोलवायचे. आणखीन आमचे इतके म्हणजे नागा लोकांची आर्मीवाल्यांचे चांगले संबंध हे त्यावेळेला खूप अप्रूप होतं, पण ते त्यावेळेला आम्ही केलं होतं आणि इट वॉज अ ब्रेक थ्रू. त्याच्यानंतर ती पोस्ट म्हणजे खूप वाईट वगैरे झाली. त्याच्यानंतर बरंच त्या लोकांचे पण आम्ही बऱ्याच दिवस कॉन्टॅक्टमध्ये होतो. पण ती वेपन कोणाची होती वगैरे ते काय पुढे माझ्यापर्यंत तरी नाही आलं. ओके. पूनम मॅम, खरंच खूप छान वाटतंय आणि बरंच अजूनही जाणून घ्यायची इच्छा आहे. पण तरी सुद्धा ॲज अ पॉझिटिव्ह सोल आय एम लुकिंग ॲट यू, तर आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू टू गिव्ह अ व्हेरी पॉझिटिव्ह मेसेज टुवर्ड्स ऑल आर विमेन ऑन दिस विमेन्स इंटरनॅशनल वुमेन्स डे. मला याच्यामध्ये एक अतिशय उद्धृत करायला आवडेल. तुम्ही आता सकाळी पण मुलाखती घेतल्या असतील किंवा मी पाहिलेल्या आहेत. आपल्याकडे स्त्रियांना कोणावर तरी अवलंबून राहायची वेळ, त्यांची आवडच असते ती की मुलावर नवऱ्यावर अवलंबून राहायचं. अगदी भाजी सुद्धा कोणीतरी आणून देईल मग मी करेन, याच्यामध्ये ती स्वतःच्या आवडीनिवडी विसरते की मला कुठली भाजी आवडते, त्यांनी आणून दिली छान करते, प्रश्नच नाही. आर्मीमध्ये तुम्हाला हे शिकवलं जातं की तुम्ही स्वतः एक वेगळी व्यक्तिमत्व, एक वेगळी पर्सनॅलिटी आहात आणि तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीला जागृत ठेवणं गरजेचं आहे. आज तुमचा नवरा तुमच्या बरोबर आहे, उद्याचं माहित नाही, आणि त्यासाठी तुम्हाला बाहेरचं व्यवहार ज्ञान पाहिजे, तुम्हाला शिक्षण गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, एकटी स्त्री काहीही करू शकते, तिला नाही कोणाची गरज लागत, हा माझा अनुभव. क्या बात आहे.
व्हेरी ब्युटिफुल आणि खरंच ग्रँड सल्यूट फॉर दॅट. थँक्यू. आणि अगदी बरोबर आहे, शिक्षण फार महत्वाचं आहे लेडीजसाठी. एक पॉझिटिव्ह गोष्ट आम्हाला एक कळाली की सकाळपासून जे इंटरव्ह्यूज घेतले त्यामध्ये महिलांना ज्या पत्नीला पतीचा सहवास फारसा लाभलाच नाही. ती एक दुःखद गोष्ट आहे. कमी असतं. कोणाचा 20 वर्षाचा संसार आहे पण हार्डली 2 महिने भेटत होते. अगदीच अगदीच. सो यू आर मच लकी टू बी विथ कर्नल साहेब. येस, आय कॅन से सो. कारण आर्मीमध्ये असताना हे चालतं. तुमच्या टेम्पररी ड्युटीज असतात, एक्सरसाइजेस असतात, तुम्हाला म्हणजे कुठेतरी पोस्टिंग झालेलं असतं, त्या ठिकाणी घर मिळत नाही, तुम्ही इकडेच राहता. 2-2, 4-4 महिने मी आधीही सांगितलं की माझी म्हणजे घरांची माझी चित्तरकथा आहे. मी एक बाथरूम आणि एक रूम अशीही राहिलेली आहे. मी मोठं ब्रिटिशर्स हाऊस मध्ये राहिली, मी टेंट मध्ये राहिली, मी गवताच्या घरात राहिली, मी असं आपलं फ्रेमला, लाकडी फ्रेमला पोती ठोकून जे घर बनतं त्याच्यात पण मी राहिली. कारण बरोबर राहणं महत्वाचं आहे, कुठे हे महत्वाचं नाही. म्हणजे आता जेव्हा बऱ्याचदा मी ऐकते की स्वतःचा फ्लॅट नसेल तर मी नाही लग्न करणार म्हणणारे सुद्धा लोक असतात, मला फार कौतुक वाटतं की हे ते कसं जमवतात. कारण आम्हाला घर मिळालं याच्यातच समाधान असायचं, कसं हे महत्वाचं नाही. अगदी हिसार सारख्या ठिकाणी जिथे 45-46 डिग्री टेम्परेचर, त्यावेळेला आमची मुलं लहान लहान अशी असायची. लाईट जायचे आम्हाला टेम्पररी, नेहमीप्रमाणे टेम्पररी अकोमोडेशन, आणि लाईट गेली की ती मुलं उठायची. 1-2 वाजता आम्ही स्कूटरवरी घेऊन सगळे ऑफिसर्स नाईट गाऊन मध्ये ते मुलांना फिरवत बसायचं. गार वारं लागलं की ती मुलं झोपायची. आणि असं क्रॉस झालं की आम्ही एकमेकांना आवर्जून विचारायचं, तेरा सोया मेरी नाही सोई. हे असं सुद्धा आर्मीमध्ये होतं. आणि जम्मू सारख्या ठिकाणी जिथे 14-14 तास लाईटच नसतात असंही होतं. आणि याच्या उलट फार कमी वेळेला चांगली पोस्टिंग येतात. अहमदनगर सारखी तिथे तुम्हाला ओल्ड ब्रिटिशर्स हाऊस, 6-6 फुटी खिडक्या वगैरे असंही मिळतं. क्या बात आहे. पूनम मॅम, आज खरंच तुमच्या या जीवन प्रवासामध्ये तुम्ही आमच्या महिलांना खरंच खूप मोठं इन्स्पिरेशन आहात आज. आणि जो तुम्ही मगाशी आत्ता जस्ट एक एंडिंग नोट तुमचा जो होता की आजकालच्या मुली स्वतःचा फ्लॅट नसेल तर लग्नाला सुद्धा तयार होत नाहीत, पण तुम्ही कर्नल साहेबांच्या सोबत तुम्ही प्रतिकूल, अनुकूल, प्रतिकूल जसं म्हणतात त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही फक्त हा एम ठेवला की सोबत असणं महत्वाचं आहे. बरोबर. तर आमच्या वीर माता किंवा वीर पत्नी आणि आमच्या सर्व महिलांच्यासाठी खरंच एक खूप मोठी एक शिकवण म्हणलं तरी चालेल आणि आपल्याला एक प्रेरणा दिलेली आहे. स्त्री कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला ऍडजस्ट करू शकते, पण ती मानसिकरित्या तिला तिची इच्छा असेल तर ती करू शकते. आणि आज पूनम मॅमना भेटून खरंच आज आम्हाला खूप खूप म्हणजे खूप आनंद होतोय. कारण तुमच्याकडून खूप वेगळ्या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळालेल्या आहेत. जाता जाता आणखी सुद्धा एखादी गोष्ट काही आठवण तुमची स्वतःची काही सांग, ऍज अ विमेन, इंटरनॅशनल विमेन्स डे साठी सांगायचं असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता. माझी स्वतःची आठवण म्हणजे मी आवर्जून सांगेन की मी तर आता म्हटलं माझ्या मुलीचंही लग्न झालं, त्याच्यानंतर आता माझी एक छोटी नात पण आहे मला. आणि माझ्या मुलीचं सासर पठाणकोटला असतं. पठाणकोट म्हणजे एक दुसरं टोक झालं मिरजेपासून वगैरे. आणि या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा माझं लग्न ठरलं, आपल्याकडे लग्न ठरल्यावर बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे यांनी करायचं म्हटलं की घर बघणे, लोक बघणे, काय त्यांचं रेप्युटेशन वगैरे वगैरे. पण मला खूप अशी काळजी वाटत होती की आता हे सगळं कोण करणार, माझा कर्नल हे माय हजबंड इज नॉट देअर टू डू इट. आणि मी म्हणजे अत्यंत अभिमानाने सांगेन की आमची युनिट 12 मॅक इन्फंट्री, 12 मॅक इन्फंट्रीतल्या सगळ्या ऑफिसर्सनी हे काम केलं होतं. ते तिथे गेले आवर्जून. माझी जम्मूला व्हिजिट आहे, मी जातो, मी बघतो तिथे. ते तिथे गेले, आजूबाजूला चौकशी केली त्यांनी. तिथे आणखीन काय म्हणजे काय लागतं असं असं हॉस्पिटल आहे त्यांचं. ते पण माझे बाई विहीण ते पण आर्मीमध्ये, तेही डॉक्टर होते. एकदा आर्मीमध्ये एक पद्धत आहे, एकदा तुम्ही आर्मीवाल्यांना देताय म्हटल्यावर तुमचं 60% प्रॉब्लेम संपलेला असतो. 40%च तुम्हाला बघायचं असतं की मुलगा कसा आहे. मग हे सगळं काम माझं, जे एक नवरा, एक भाऊ, एक दीर, एक आणखीन कोणी करेल, ते सगळं हे काम माझं सगळ्या आर्मी ऑफिसर्सनी केलं. मला आवर्जून त्यांनी पाठवलं, येस गो अहेड, असं आहे, छान आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि ही माझ्यासाठी म्हणजे खूप एक अभिमानाची गोष्ट होती की मी या इन्स्टिट्यूशनचा भाग आहे म्हणून कोण कुठली भारतातली लोक
माझ्या आईनं मदतीला माझ्यासाठी धावली. माझं कोणीही याच्यात रक्ताचं नातेवाईक नाही, पण यांनी मला त्यांच्याकडनं पूर्णपणे मदत केली आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटला त्यावेळेला. असायलाच हवा. मॅम खरंच खूप खूप छान वाटलं आज तुमच्यासोबत गप्पा मारून, कारण आतापर्यंत वीर माता वीर पत्नी यांची ट्रॅजिक लाईफ स्टोरी आम्ही ऐकलेली आहे. येस. तर तुमच्याकडून आज सिव्हिलियन्स आणि आर्मी ऑफिसर्स यांचं लाईफ कसं असतं हे आज आम्हाला इथे बसून आम्ही पूर्ण जग फिरून आल्यासारखं आहे आणि तो एक्सपिरियन्स आम्हाला खूप तुमच्याकडून ऐकायला खूप छान वाटलेला आहे. पुनश्च एकदा लोकसंदेश सोबत तुम्ही जोडल्या गेला त्याबद्दल लोकसंदेश तर्फे आपल्या खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आहोत. आणि तुम्हाला पुरस्कार जो जाहीर झालेला आहे यशस्विता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा, तो जो तुम्हाला जाहीर झालाय त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू सो मच. तुमच्यासोबत अजून भरपूर गप्पा मारायची इच्छा आहे, पण तुर्तातही इथेच थांबूया. नमस्कार. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा, इन्स्टाला फॉलो करा.